विंटेज एस्थेटिक सांगितलं होते, कोकोमेलन कुठून आलं कळेना. आणि हे बघा आमचे धनी. हाय गाइस, वेलकम टू माय व्हिडिओ, वेलकम टू दिस चॅनल. आज हा एक स्पेशल ब्लॉग. आजचा ब्लॉग स्पेशल काय आहे, कारण आज माझा आहे हॅपीवाला बर्थडे. एकदम एस्थेटिक बर्थडे करायचा, एकदम केक पण खूप सुंदर आहे. आय शो यू इन अ मिनिट. आणि या लेट्स गो. कॅब यायला अजून थोडा वेळ होता, सो या खारुताईंचा टाइमपास बघत आम्ही उभे होतो. हा बघा, हा स्पायडरमॅन. नवरोबा बिचारे केक आणि सगळं पिकनिकचं सामान घेऊन सोबत आहेत. नवरोबा येत जाऊ आमच्या ब्लॉग मध्ये. नवरोबांना काही ब्लॉग मध्ये यायचं नव्हतं, तरी पण आम्ही चिकाटी नाही सोडली आणि आमचा पूर्ण प्रयत्न चालू होता त्यांना फ्रेम मध्ये घ्यायचा. आम्ही जो पिकनिक स्पॉट चूज केला होता ना, तो अगदी घराच्या जवळच होता, त्यामुळे आम्ही ऑलमोस्ट पोहोचलोच होतो. बाहेरूनच झाडं आणि पाणी बघून आम्ही एवढी खुश झाले होते, ते चेहऱ्यावर सरळ दिसेलच तुम्हाला आता. गाईज, वी आर हिअर. आणि खूप खूप सुंदर आहे. लेट मी शो यू. खूपच सुंदर आहे हे जागा. जशी इमॅजिन केली होती ना, जशी वाटली होती त्याच्यापेक्षा खूपच जास्त सुंदर आहे. आत गेल्यानंतर पण ग्राउंडने अजिबात डिसअपॉइंट नाही केला आम्हाला. खूप सुंदर. आणि आमचे नवरोबा इकडे आम्हाला फुलांची झाडं दाखवत आहेत. इतकं सुंदर आहे ना हे. पिकनिक साठी स्पेशल एवढा मोठाच्या मोठा असा एरिया आहे. आणि हा, इथे आता आम्ही जागा पकडली मस्तपैकी आणि इथे बसून आता आम्ही पिकनिक सेटअप करणार आहे. सनसेट व्हायला सुरुवात झालीच होती, पण त्याच्या आधी आम्हाला फोटोशूट कम्प्लीट करायचं होतं. सो एकदम पिंटरेस्ट वालं एस्थेटिक वालं शूट आम्हाला हवं होतं. सो आम्ही पिकनिक सेटअप केली आणि त्याच्या अकॉर्डिंग सगळे प्रॉप्स वगैरे सगळे ठेवले. आणि हे बघा आमचे धनी. A few moments later. खूप ठिकाणी बघून खूप चौकशी करून फायनली आम्हाला केक मिळालाय. मी व्हेजिटेरियन आहे, सो त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम आला आम्हाला. प्रॉब्लेम असा झाला होता की मला हा केक हवा होता आणि व्हेजिटेरियन केक इथे सहसा मिळत नाही, सो कस्टम ऑर्डर देऊन बनवावे लागतो. त्याची ऑर्डर आम्ही प्लेस केली होती आणि जेव्हा पिकअप करायला गेलो तेव्हा त्यांनी हा केक दिला. मी कन्फ्यूज झाले. हे विंटेज एस्थेटिक सांगितलं होते, कोकोमेलन कुठून आलं कळेना. लकीली आम्ही पिकअप बर्थडेच्या आदल्या दिवशी घेतला होता, सो त्यांना सांगितलं की करेक्शन्स हे करा आणि दे वर फाईन विथ इट. नेक्स्ट डे बर्थडेच्या दिवशी त्यांनी हा केक डिलिव्हर केला. मला काय कळेना की नक्की यांचा प्रॉब्लेम काय आहे. लाईक सेम कलर सगळीकडे का बरं दिलाय. एनिवे, परत जाऊन आम्ही प्रॉपरली हा केक करून आलो. आणि या 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला झाला खरा, पण एनिवे थोडासा. बट ओके, आय विल शो यू द केक. 12 seconds later. इतकी छान लाईट आली आहे ना आता. एकदम सनसेट एकदम मस्तपैकी दिसतोय. 30 कसं शूट करून झालेलं आहे, तुम्हाला मी दाखवलंच असेल. आता काय करूया, आता बसूया, मस्त सनसेटचा आनंद घेऊया. आता मस्त सनसेट बघत आम्ही थोडा क्वालिटी टाइम एन्जॉय केला. बाय द वे, इथे सनसेट ना थोडासा लेट होतो. हा 7:30च्या अराउंड सनसेट झाला होता. जोपर्यंत सनसेट झाला तोपर्यंत चांदोमामांनी पण दर्शन दिलं होतं. सो आम्ही परत एकदा या सुंदर नजाऱ्याला बाय म्हणालो आणि निघालो परतीच्या वाटेवरती. घरी येऊन आम्ही केक कट केला आणि ऑनेस्टली इतका छान केक कट करायची म्हणजे अजिबात इच्छा नव्हती, पण ऑब्व्हियसली करावा लागला. आणि बाय द वे, आम्हाला हा व्हीगन केक घ्यावा लागला, कारण इथे एगलेस स्पेशल व्हेजिटेरियन असा केक नाही मिळत. त्याच्यामुळे डेकोरेशन जे होतं ना, ते शुगरचं बनलेलं होतं आणि ते अति गोड होतं, पण ऍक्च्युअल जो आतला केक होता तो छान होता. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. आणि आय विल सी यू इन द नेक्स्ट वन. बाय.